नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे समोरचा भाग मी तयार करून घेतलेला आहे बोटनेकमध्ये. तर बघा, ही 40 साईजचं बोटनेक डिझाईन आहे. तर बघा, समोरून या पद्धतीने मी असा पंचकोनी गळा घेतलेला आहे आणि त्याला काठाची डिझाईन लावलेली आहे या पद्धतीने. तर बघा, ही लोटस साडीवरचं ब्लाऊज डिझाईन आहे. तर बघा, एकदम सुंदर असं पाठीमागचं बॅकनेक डिझाईन तयार होणार आहे. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, पाठीमागचा अस्तरचा भाग पण मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, याची उंची आहे 15.5 आणि याची घडी आहे 12 इंच. तर बघा, 10 वरती फिटिंग आहे, 1.5 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता. तर बघा, इथं शोल्डर घेतलेला आहे मी 7.5 इंच आणि गळा घेतलेला आहे 4.5 इंचाचा. तर तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथून 7.5 वरती मार्किंग करायचं आहे मोंड्याची आणि अर्धा इंच इथं डाऊन केलेला आहे. तर बघा, बोट नेकला आणि कॉलरच्या ब्लाऊजला इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं असतं. तर बघा, इथं घेतलेलं आहे 1.5 इंच किंवा 1.25 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथं अर्धा इंच डाऊन केलेला आहे. त्याच्यानंतर इथं गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 2.5-3 इंच घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर इथं रुंदी टाकलेली आहे 4.5 आणि इथं आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, असा गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं आपल्याला 1 इंच असं सोडायचं आहे. तर बघा, 1 इंच सोडून झाल्याच्यानंतर तुम्हाला गळ्याची पूर्ण उंची किती घ्यायची हे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, इथं 11 इंच घेतलेला आहे, इथं 4.5 इंच घेतलेला आहे. परत इथं पण आपल्याला 4.5 इंचाची लाईन मारून घ्यायची, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बोटनेकमध्ये तुम्ही तुमच्या आवडीने आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी डिझाईनला असा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, पाठीमागचा गळा तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, हे कस्टमरच्या आवडीनेच हा गळा टाकलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर जो खालचा मी गोल घेतलेला आहे तिथं मी नंतर कॅनव्हासवरती आकार दुसरा देऊन घेतलेला आहे. थोडासा किंचित सरळ लाईन मारून घेतलेली आहे तिथून. तर बघा, कॅनव्हास घ्यायचा आहे आपल्याला. जेवढा गळा आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 1-1 इंच कॅनव्हास उंचीने जास्त घ्यायचा आहे. तर बघा, अस्तरचं कापड कॅनव्हासच्या मध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे तसं आपण खडूने मार्किंग केलेली आहे. तशी आता आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने. तर बघा, आपल्याला विदाऊट अस्तर लावायची काही गरज नाही कॅनव्हासला. डायरेक्ट आपण उलटसुलट करणार आहोत. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि कॅनव्हास वगैरे दिसत पण नाही, कारण ब्लाऊज पिसाचं कापड जाड आहे त्याच्यामुळे कॅनव्हास वगैरे दिसणार नाही. तर बघा, व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, आकार देऊन झाल्याच्या नंतर आता इकडच्या साईडने पण सेमच तसा पेनाने आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आकार देऊन झाल्याच्या नंतर अर्धा इंच असा मी खाली घेतलेला आहे. दोन्ही साईडने या पद्धतीने सरळ अशी थोडीशी लाईन मारून घेतलेली आहे. तर बघा, या पद्धतीने जो आतमधला गोल आकार आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता 1-1 इंच असं आपल्याला कॅनव्हासचं कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं उरलेलं कट करून टाकायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं पाठीमागच्या गळ्याला आपला व्यवस्थित असा आकार देऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो आपण गळा घेतलेला आहे वरचा 3 इंचाचा तो आपल्याला असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला उलटसुलट हा गळा करायचा आहे म्हणजे कॅनव्हासचा. तर हा पहिले आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचावाला पण असं मध्य घ्यायचं आहे. या पद्धतीने खडूने मार्किंग करायची आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हासचा पण असा मध्य काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कातरने छोटासा असा कट मारून घेऊ शकता. तर बघा, मध्यातून मध्ये आता आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि 1 इंचाचा जो गॅप आहे आपण सोडलेला तो 1 इंचाचा आपल्याला गॅपवरती सोडायचा आहे या पद्धतीने इथं. आणि मध्यातून आपल्याला व्यवस्थित असा मध्य करून घ्यायचा आहे आणि पिना पॅक करून घ्यायची आहे तिन्ही कपड्याला, ब्लाऊज पिसाला, अस्तरला आणि कॅनव्हासला. तर बघा, व्यवस्थित असा 1 इंचाचा असा गॅप ठेवायचा आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचा आहे. पिनाने पॅक केलं मध्यातून तर म्हणजे इकडे तिकडे कापड वगैरे सरकत पण नाही. तर बघा, व्यवस्थित असं पिनाने पॅक करून घेतल्याच्या नंतर आता तर बघू शकता सुईचं कापड आहे, मग अस्तर आहे, मग कॅनव्हास आहे. तर बघा, अशी आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जशी आपण पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला व्यवस्थित आकार असे देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, स्टेप बाय स्टेप बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तर एकदम सुंदर असा गळा आपला तयार होणार आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपल्याला पेनाने तशी मार्किंग केलेली आहे तशी आपण असा दमादमाने टिप मारून घेऊया. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते, तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग नंतर परत पुढं टिप मारून घ्यायची आहे. कारण तो कोपऱ्याच्या ठिकाणी अशी सुई खाली ठेवून घेतली तर म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो, नाही तर मग आपण सुई उचलून घेतली तर धागा पण त्याच्यासोबत पुढे येतो आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर बघा, व्यवस्थित अशी जशी आपण मार्किंग केलेली आहे तशी व्यवस्थित आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजला आता आपल्याला गळ्याला. तर बघा, पूर्ण टिप मारून झाल्याच्या नंतर इथं जे व्यवस्थित आपल्याला आता इथं आकार देऊन घ्यायचा आहे. थोडीशी पुढे येऊन मी परत टिप मारली ना, आता सुई आपल्याला काढून घ्यायचा, धागा वगैरे कट करायचा आहे आता आणि पिना वगैरे आता
काढून घ्यायच्या. तर बघा पिना काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे कापड आतमधलं तिन्ही पण कट करायचं आहे. तर थोडं थोडं कापड आपल्याला सोडून, कॅनव्हास सोडून आपल्याला असं कापड कट करायचं आहे. तिन्ही पण सोबतच कट करायचे. तर बघा थोडं थोडं कापड आपल्याला याच्यासाठी ठेवायचं आहे की आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे, म्हणजे पलटाला एकदम सोपं असं आपल्याला ब्लाऊजचा गळा जातो. तर बघा व्यवस्थित आता हा आकार दिलेला आहे तसा आता आपण हे कट करून घेतलेला आहे व्यवस्थित. तर बघा जी आपण टीप मारलेली आहे ती आपली अजिबात कट नाही झाली पाहिजे. छोटे छोटे कट मारायचे वेळेस तर कट झाले तर आपलं ब्लाऊज बिघडू शकतं. याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे, ते आपल्याला व्यवस्थित दमाने मारून घ्यायचे आहे. तर बघा छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे. तर बघा पेनाच्या टोकाने किंवा तुम्ही टिकटॉक पेनाने पण याचेवाले व्यवस्थित कोपरे असे काढून घेऊ शकता. तर बघा आतमध्ये आता हे पूर्ण अस्तर आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर बघा आपला कॅनव्हास असा दोन्हीच्या मध्ये गेलेला आहे व्यवस्थित. तर बघा मी असं पेनाच्या टोकाने याचेवाले व्यवस्थित असे टोकं काढून घेतलेले आहे. तर बघा एकदम सुंदर असे टोकं आपलेवाले तयार झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती प्रेस वगैरे पण मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित आता कोपरे काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काठोकाठ याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा काठोकाठ टीप मारली तर आपली व्यवस्थित पण फिनिशिंग येते आणि आपल्याला इस्त्री पण फिरून घ्यायची असते. तर म्हणजे व्यवस्थित आपली ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते. तर म्हणजे कॅनव्हास पण आपल्या ब्लाऊजला चिटकून बसतो. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला पूर्ण गळ्याला काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे. तर बघा कस्टमरच्या आवडीनेच हा मी डिझाईन टाकलेली आहे. तर बघा हे एकदम गळ्याची ट्रेनिंग चालू आहे. तर म्हणजे कसा एकदम सुंदर असा गळा पण आहे आणि आतून पाठीमागून याला जे कोपरे घेतलेले आहे त्याच्यावरती असे त्यांना झुंबर वगैरे छोटेसे असे शोचे लावून घ्यायचे आहे. तर बघा उलटं कापड करून घ्यायचं आहे. ब्लाऊज जे अस्तर लेवल आहे त्याच्यावरती आता आपल्याला व्यवस्थित सगळ्या याच्यावरती टिपा मारून घ्यायची आहे चारी बाजूकडून. तर बघा व्यवस्थित असे पूर्ण याच्यावरती टिपा मारून घ्यायचे आहे. धागे वगैरे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जे ब्लाऊज पीसाचं कापड उरणार आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण. तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण आपण ब्लाऊज पीसाचं कापड अस्तर लेवल कट करून घेऊया. तर बघा याचीवाली बाही कमीत कमी 10 इंचाची बाही आहे आणि त्याला बाईला लेस वगैरे पण लावून घ्यायची आहे लटकनची. तर ती पण तुम्हाला पुढं पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा पाठीमागच्या आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं पण 3.5 किंवा 4 इंच पण घेऊ शकता. तर कारण बोटनेकचा डीप गळा असतो आणि खालून अर्धा इंच. तर बघा अशी तिरक्या आपल्याला असा पाठीमागचा टक्स असा तयार करून घ्यायचा आहे पक्का आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा असा टक्स मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आता आपल्याला घ्यायची आहे तिरकी अशा पट्ट्या घ्यायच्या आहे काढून 2-3, कारण आपल्याला गळ्याला पायपिंग नाही म्हणजे आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे. तर बघा अशी एकावर एक टोक असे ठेवून घ्यायचे आहे साईडला आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आपल्याला गळापट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा अशा तिरक्या पट्ट्या काढल्या तर आपल्याला पायपिंग करायला एकदम सोपं जातं, खेचल्यावानी वगैरे होत नाही. तर बघा त्याच्यानंतर एका साईडने अशी आपल्याला थोडंसं कापड मुडपून अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी काठोकाठ टीप मारून घ्यायची एका साईडने. त्याच्यानंतर आता आपल्याला ही पायपिंग आपल्याला गळ्याला करायची आहे. तर बघा तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता दुसऱ्या गोल्डन कलरच्या कापडाने. तर बघा मी इथं हेच कापड घेतलेलं आहे अस्तरचं आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी लेवल घ्यायची आहे गळ्याची आणि थोडंसं कापड घेऊन आपल्याला दोन्ही कापड धरून आपल्याला अशी गळ्याला राऊंड अशी टीप मारून घ्यायची आहे गोल राऊंडनी. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आणि त्याच्यावर नंतर आपल्याला याच्यावरती पण छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. म्हणजे कट मारले छोटे छोटे तर जो गळ्याची फिनिशिंग आहे एकदम सुंदर फिनिशिंग येते. ही आपल्याला सगळ्या ब्लाऊजला असेच पायपिंग करायची असते, कारण जे गळा आहे तो आपल्या वडल्यावानी खेचल्यावानी होत नाही. तर बघा एका कस्टमरचं ब्लाऊज दाखवलं आहे मी, त्याने अशी मोठी पट्टी लावून घेतली तर त्याच्यामुळे त्यांचा गळा असा खेचल्यावानी होतो, असा झूळ वगैरे पडतो. त्याच्यामुळे ही एकदम व्यवस्थित अशी आपली पायपिंग येते. असे छोटे छोटे कट मारल्याच्या नंतर वडल्यावानी वगैरे होत नाही. तर बघा अशी लेवल करून घ्यायची आहे आतमध्ये आणि याला काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पायपिंग वगैरे करायची नाही आहे. तर डायरेक्ट आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा व्यवस्थित आतमध्ये असं अस्तरचं कापड घालून घ्यायचं आहे पायपिंगचं आणि टीप मारून घ्यायची. तर बघा तुम्ही याच्यावरती 2 टिपा पण मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित आता ही टीप मारून झाल्याच्या नंतर मी याच्यावर अजून गळ्याला एक टीप मारून घेतली होती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी मारून घ्यायची आहे. तर बघा 1.5-2 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच असं टीप मारून घ्यायची आहे आणि सरळ अशी टीप मारीत चालायचं. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडचे ओपन करून याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. तर बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला, तर दाब टीप दिली तर एकदम फिनिशिंग ब्लाऊजला एकदम सुंदर येते. तर बघा दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर
आता व्यवस्थित आपल्याला याची लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि अर्धा इंच असं आतमध्ये अस्तरचं कापड असं मुडपून घ्यायचं आहे कंबरपट्टीचं आणि याच्यावरती सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही याला हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा मी शक्यतो हात शिलाई करीतच नाही, कारण धागा वगैरे आपला एकदम मॅचिंगचा असतो, त्याच्यामुळे धागा काही दिसत नाही. तर बघा व्यवस्थित असं कापड उरलेलं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा मी याची शिलाई 600 रुपये घेतलेली आहे आणि याला अशी नॉट पायपिंगची लावून घेतलेली आहे. तर सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा माझी डिझाईन कशी वाटली ती मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.